बघा, एका वर्गामध्ये 51 विद्यार्थी आहेत. त्या सर्वांचं सरासरी वजन 40 किलो आहे. त्यातील एक विद्यार्थी वर्गाबाहेर गेला त्यावेळी उरलेल्या विद्यार्थ्यांची सरासरी 100 ग्रॅमने कमी झाली तर वर्गाबाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांचं वजन किती? सरासरी घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा? मित्रांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. वर्गामध्ये टोटल विद्यार्थी 51 लेकरं आणि या 51 विद्यार्थ्यांचं सरासरी वजन 40 किलो. एकूण संख्या गुणिला सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज असते. मग हा जेव्हा तुम्ही गुणाकार कराल तेव्हा 2040 एवढा हा गुणाकार येतो. हे 2040 किलो अर्थात 51 विद्यार्थ्यांचं हे काय आहे? एकूण वजन आहे. तर एक विद्यार्थी बाहेर गेला, हे का नाही? एक विद्यार्थी बाहेर, एक विद्यार्थी कुठे गेला? बाहेर गेला. त्यामुळं काय झालं म्हणते गणित? एक विद्यार्थी बाहेर वर्गाच्या बाहेर गेल्यामुळं उरलेल्या विद्यार्थ्यांची सरासरी 100 ग्रॅमने कमी झाली. आता उरलेले विद्यार्थी कोणते? मग एक विद्यार्थी बाहेर गेला, पूर्वीचे विद्यार्थी 51, एक विद्यार्थी बाहेर गेला बाबा 50 उरलेले विद्यार्थी. आणि या उरलेल्या विद्यार्थ्यांची, एक विद्यार्थी बाहेर गेल्यामुळं उरलेल्या विद्यार्थ्यांची सरासरी 100 ग्रॅमनं कमी झाली. म्हणजे पूर्वीची सरासरी 40 किलो होती, 100 ग्रॅमनं कमी झाली म्हणजे काय? आता 39.9 किलो अशी झाली. लक्षात आलं तुमच्या? हे 39.9 म्हणजे 39 किलो 900 ग्रॅम. एक विद्यार्थी वर्गाच्या बाहेर गेल्यामुळं सरासरी 100 ग्रॅमनं कमी झाली. 40 किलो वजनातून 100 ग्रॅम जेव्हा आम्ही काढतो तेव्हा वजन होते 39 किलो आणि 900 ग्रॅम. त्याची ही किलोमध्ये अशा पद्धतीनं दशांश अपूर्णांकात मांडणी. आता हा जेव्हा तुम्ही गुणाकार करता तेव्हा 1995 किलो हे वजन कोणाचं? हे वजन सर उरलेल्या एकूण 50 मुलांचं. मग आता जो प्रश्न विचारला ना तुम्हाला इनडायरेक्टली की बाबा वर्गाबाहेर गेलेल्या विद्यार्थ्याचं वजन किती, हे जे प्रश्न विचारला त्याचं उत्तर कसं काढायचं? या 2040 किलो वजनातून 1995 किलो वजन वजा करायचं. म्हणजे 10तून 5 गेले, 5 देऊन टाका. इथं झाले मग आता 10, 14तून 10 गेले 4, इथं देऊन टाका. इथं झाले 10, 10तून 10 0, इथं देऊन टाका, इथं 0. 45 किलो हे वर्गाबाहेर गेल्या विद्यार्थ्याचं वजन. विद्यार्थ्याचं तुमच्या विचारल्या प्रश्नाचं हे उत्तर लेकरांनो. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी ही दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी वाकसरांच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. हा ग्रुप गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या हेतूनं निर्माण केला आणि त्याचं फळ सुद्धा यशाच्या रूपानं मिळत आहे. भरपूर लेकरं ग्रुपमध्ये दाखल झालेले यशस्वी होऊनच बाहेर निघतात. हा अनुभव आम्हाला येतोय सुद्धा. माऊली त्यांच्यावर कृपा करतात. ग्रुपमध्ये तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड आणि संभाव्य अशा बहु प्रश्नांचा सराव करता येतो आणि यशाचं जे गमक आहे ते आहे सराव. त्यामुळे ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. ओके. सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता.